आज माझ्या भावाची एंगेजमेंट होती आणि मी माझ्या भावासाठी एक सुंदर भेट घेण्यासाठी बाजारात आलो होतो। मला माझ्या भावाला आणि वहिनीला या खास प्रसंगी आवडेल अशी भेट द्यायची होती। थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यावर मला एक डेकोरेटिव्ह पीस सापडला। आज मी माझ्या वहिनीला पहिल्यांदा भेटेल आणि पहिल्यांदाच बघणार पण होतो। मी आधी फक्त माझ्या वहिनीचे नाव ऐकले होते। आई म्हणाली होती की वहिनी खूप सुंदर आहे आणि भावानेही तिची खूप प्रशंसा केली होती। मी माझ्या व्यवसायात आणि माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे घरात काय चालले आहे आणि कुणाशी बंधुत्वाचे नाते प्रस्थापित होणार आहे याची मला कल्पनाच नव्हती। आज माझी पण मीटिंग होती, पण भावाने मला सांगितले होते की माझ्या आयुष्यातील अशा खास प्रसंगी तू आला नाहीस तर मला खूप राग येईल। मग हे लक्षात घेऊन मी आज त्याच्या एंगेजमेंटला आलो होतो। माझ्या आधी सगळे इथे पोहोचले होते। आता सगळे माझीच वाट पाहत होते। तिथे पोहोचल्यावर माझ्या नशिबात काय येणार आहे हे मला माहीतच नव्हते। मी माझ्या वहिनीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर मला आता श्वास घेता येणार नाही असे वाटायला लागले होते। ही माझ्या नजरेची चाल नव्हती का? हे कसे घडले असेल? ती मुलगी माझ्या भावाला कशी भेटली? तिची एंगेजमेंट माझ्या भावासोबत कशी होऊ शकते? आई माझ्या जवळ येऊन म्हणू लागली की तुझ्या भावाची मंगेतर कशी आहे? मी खूप प्रयत्न करून चेहऱ्यावर हसू ठेवले होते आणि त्यांना सांगितले होते की ती खूप सुंदर आहे। होय, मी हे कोणत्या मनाने बोललो त्याबद्दल फक्त मलाच माहीत होते। आणि मग थोड्या वेळाने मला अस्वस्थ वाटू लागले आणि आजारपणाच्या बहाण्याने तेथून परत निघून आलो होतो। घरी आल्यानंतर मला राग आला होता, यामुळे मी इकडे तिकडे फिरत होतो। वारंवार तिचा हसरा चेहरा आणि काहीतरी सांगणारे डोळे मला आठवायचे। माझ्या अंगात पुन्हा आग लागली। ती खूप सुंदर होती आणि तिचे सौंदर्य पाहून मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो। पण आता ती माझ्या भावाची बायको होणार होती। मला हे कोणत्याही प्रकारे सहन होत नव्हते। मला वाटले की मी तिला विसरलो आहे, परंतु आज मला हे उघड झाले होते की मी तिच्यावर प्रेम करतो। काही समजत नाही। मी विचार करत होतो की काय करू, तिला माझ्या भावाच्या आयुष्यातून कसे बाहेर काढायचे। मग माझ्या मनात एक विचार आला होता। माझ्या मनात आलेला हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करावे, नाहीतर मी काही अडचणीत सापडेल। या सगळ्यात मला सावधगिरीची गरज होती। दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसला आलो तेव्हाही माझा मूड तसाच होता। आज माझा मित्र मला भेटायला आला होता। मला खूप अस्वस्थ पाहून तो मला कारण विचारू लागला। मग मी त्याला सर्व काही सांगितले आणि त्याचा सल्ला देखील मागितला की मी काय करावे हे त्याने मला सांगावे। पहिले तर तिचे सौंदर्य पाहून मी वेडा होत आहे आणि दुसरे, मी तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच ती निघून गेली याचाही मला खूप राग येत आहे। आणि आता मी तिला पुन्हा पाहिल्यावर मला तिच्या प्रेमात पडल्यासारखं वाटतंय। आता ती माझ्या भावाची बायको होणार आहे, हे मी कसं सहन करू? मग माझ्या मित्राने मला जो सल्ला दिला ते ऐकून मी क्षणभर शांत झालो। हा सल्ला पाळणं इतकं सोपं नव्हतं, पण मला वाटलं याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे, नाहीतर तिने माझ्याशी लग्न करायला कधीच होकार दिला नसता। दुसऱ्याच दिवशी माझ्या काही मित्रांशी सल्लामसलत करून मी कृती करायला सुरुवात केली होती। जेव्हा मी माझ्या भावी वहिनी रूपावर लक्ष ठेवायला सुरुवात केली तेव्हा मला कळले की ती रोज दुपारी 4 वाजता अकॅडमीला जाते। दुसरीकडे भावालाही लग्नाची घाई होती आणि पंडितजींनीही या आठवड्यातच लग्नासाठी शुभमुहूर्त दिला होता आणि याच आठवड्यात भावाचे लग्न होणार होते। माझ्याकडे थोडेच दिवस बाकी होते। लग्नाला 1 दिवस बाकी असताना मी माझी वाटचाल केली। त्या दिवशी रूपा तिच्या अकॅडमीला एकटीच जात असताना मी माझ्या काही मित्रांना तिचे अपहरण करायला सांगितले। ते तिला माझ्या मित्राच्या फार्म हाऊसवर घेऊन गेले। माझा हेतू होता की आज रात्री जेव्हा ती घराबाहेर राहील तेव्हा तिच्या वाईट परिस्थितीमुळे कोणी तिला आपलंसं करून घेणार नाही। माझा भाऊ देखील तिच्याशी लग्न करायला नकार देईल। तो तिच्याशी कधीही लग्न करणार नाही। असे करूनच मला तिला माझ्या आयुष्यात आणता येईल। एक प्रकारे तीही माझ्यावर कृतज्ञ असेल आणि दुसरे, मलाही माझे प्रेम मिळेल। आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता। मी संध्याकाळी लवकर घरी आलो होतो। आज मला सगळ्यांसोबत वेळ घालवायचा होता आणि एक प्रकारे मला हे देखील सिद्ध करायचे होते की रूपाच्या अपहरणात माझी कोणतीही भूमिका नाही। मी संपूर्ण संध्याकाळ माझ्या कुटुंबासोबत बोलण्यात घालवली। मग रूपाच्या आईचा फोन आला आणि ती माझ्या भावाला रूपाबद्दल विचारू लागली। तो तिच्याशी कधी बोलला, रूपा अजून त्याच्यासोबत आहे का, हे ऐकून भाऊ अस्वस्थ झाला। तो म्हणाला, मी रूपाशी काहीही बोललो नाही। खरे तर मी तिला 2 दिवसांपासून कॉल करतोय, ती माझ्या कॉललाही प्रतिसाद देत नाही आहे। काय झालं? तुम्ही एवढ्या काळजीत का आहात? मग त्यांनी काहीही न बोलता फोन बंद केला। काय होतं ते मला माहीत होतं, पण हे सगळं ऐकून माझा भाऊ अस्वस्थ झाला होता। आणि मग रूपाच्या आईवडिलांनी तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केला। रूपाची चौकशी केली।
तिला शोधण्यासाठी सगळीकडे फिरलो, पण कुठेही रूपाचा पत्ता लागला नव्हता. मध्यरात्री रूपाचे आई वडील आमच्या घरी आले आणि भावाला रूपाविषयी विचारू लागले. यावेळी भाऊही काळजीत पडला आणि त्यांना विचारू लागला, रूपा अजून घरी आली नाही, ती कुठे आहे, कोणासोबत आहे, रूपा कुठेतरी गेली आहे किंवा ती कोणाला भेटत नाहीये. हे सगळ्यांना कळून चुकलं होतं की रूपा कुठेतरी निघून गेली आहे किंवा कोणीतरी तिचं अपहरण केलं आहे. कोणाला काहीही कळले नाही. मी पण तिला शोधणार आहे हे सर्वांना दाखवण्यासाठी मी गाडी घेऊन घराबाहेर पडलो आणि मग माझ्या मित्राचे फार्म हाऊस गाठले. माझ्या चेहऱ्यावर मास्क लावून मी रूपा असलेल्या खोलीत आलो. रात्रीच्या यावेळी रूपाला पाहून मला माझ्या भावनांवर ताबा ठेवणे खूप कठीण झाले होते. चेहऱ्यावर असलेल्या मास्कमुळे रूपाला मला ओळखताही आले नाही. मग जेव्हा मी तिच्या जवळ आलो तर ती मला पाहून घाबरली आणि तिचे हे रूप मला आणखीनच तिच्याकडे ओढत होते. आणि मग आमच्यात ते सगळं काही झालं जे व्हायला नको होतं. त्यानंतर रूपा रडत मला शाप देत होती. मग मी तिथून उठलो आणि माझ्या घरी आलो. रूपा किंवा तिचा ठाव ठिकाणा मला काहीच माहीत नाही असे मी सर्वांना सांगितले. मी माझ्या मित्रांना या मुलीला शोधण्यासाठी मदत करण्यासाठी सांगितले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी माझ्या विनंतीवरून माझ्या मित्रांनी रूपाला तिच्या घराजवळ सोडले आणि तिथून स्वतः निघून गेले होते. जेव्हा रूपा लुटलेल्या अवतारात घरी पोहोचली तर सगळ्यांना कळले तिच्यावर कोणता अन्याय झाला आहे तो. तिची आई जोरजोरात रडू लागली. माझ्या मुलीचे आयुष्य क्रूर लोकांकडून उद्ध्वस्त केले. आता कोण तिला आपलंसं करून घेईल. जेव्हा भावाला हे सगळं कळलं तेव्हा तो रूपाला भेटायला तिथे गेला. रूपाची अवस्था बघून त्याचे मन तिच्याशी लग्न करायला तयारच नव्हते. जरी 1 दिवसानंतर तो तिच्याशी लग्न करणार होता आणि त्याला या गोष्टीचा खूप आनंदही झाला होता. पण आता जेव्हा हे सगळं घडलं होतं भाऊनेही रूपापासून दुरावा निर्माण केला होता. सर्वांच्या सांगण्याला न जुमानता तो रूपाशी लग्न करायला तयारच नव्हता. मग मी जे बोललो ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मी रूपाच्या आईवडिलांना सांगितले की मी रूपासोबत लग्न करण्यास तयार आहे. रूपाही माझ्या चेहऱ्याकडे बघू लागली. जणू तिला यावर विश्वासच बसत नव्हता. जेव्हा सर्वांनी तिला सोडून दिले होते तिच्या भावी पतीनेही तिला साथ दिली नाही. अशा परिस्थितीत मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारत होतो. रूपाचे आई वडील सुद्धा जास्त वेळ थांबले नाहीत. त्यांनी लगेच होकार दिला. कदाचित त्यांना भीती वाटत होती की मी नंतर नाकारू शकतो. माझ्या आईवडिलांनी मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की तू हा निर्णय घेऊ नकोस. तू आता विचार न करता एवढी मोठी गोष्ट कशी काय बोलू शकतोस. तुला माहीत आहे की ही तुझ्या भावाची मंगेतर होती आणि अशा परिस्थितीत आपल्या भावाच्या भावी पत्नीशी लग्न करणे, असे केले तर तुझ्या भावाच्या मनाचे काय होईल. शहरात अनेक मुली आहेत. तुझ्यासाठी मुलींची कमतरता नाही. तुला एकापेक्षा जास्त मुली मिळतील. या मुलीमध्ये एवढे विशेष काय आहे. तेव्हा मी आईला सांगितले की तिच्यावर झालेल्या अन्यायात या मुलीचा काहीही दोष नाही. तिला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळावी. तुम्ही लोक या गोष्टीसाठी तिला दोषी समजू नका आणि मला पण या कामापासून रोखू नका. पण रूपासोबत लग्न करून तिला माझी पत्नी बनवायची आहे आणि आजच तिला माझ्या घरी घेऊन यायचे आहे. माझ्या आईवडिलांना हे माहीत आहे की मी जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा मी कधीच मागे हटत नाही. आणि मग तेही शांतपणे एका बाजूला झाले. मी रूपाबरोबर लग्न केले आणि तिला घरी आणले. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. आज मला रूपा मिळाली होती आणि आता ती माझ्या रूममध्ये माझी बायको म्हणून उपस्थित होती. मी मोठ्या कष्टाने माझ्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया लपवली होती. आज माझ्या भावाला खूप राग आला होता. तेव्हापासून तो त्याच्या खोलीतून बाहेर पडला नव्हता. आई बाबा पण काळजीत होते. शेवटी मी त्यांना न विचारता माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय कसा घेतला आणि मला असे करण्याची गरज का पडली. त्यांना थोडेसे माहीत होते की जे काही घडले होते ते मीच केले होते. कारण मला माहीत होते की माझा भाऊ तिला सोडून देईल. मी माझ्या भावाला चांगलंच ओळखत होतो. तो कुणाचं उष्ट पाणी पित नव्हता. मग एक रात्र बाहेर घालवलेल्या मुलीशी तो लग्न कसं करू शकत होता. आणि तिला पाहून कळत होतं की तिच्यावर काय अन्याय झाला आहे. रूपा आज जेवली नव्हती म्हणून मी तिच्या खोलीत जेवण घेऊन आलो. तेव्हा ती पूर्णपणे गप्प बसून माझी वाट पाहत होती. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. तिला म्हणालो, तू आज सकाळपासून भुकेली आहेस. तू हे खा, मी तुझ्यासाठी आणले आहे. मी तिच्यासाठी अनोळखी असल्यासारखे ती माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तसे नव्हते. आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होतो आणि खूप वेळ एकत्र घालवला होता. अशा परिस्थितीत जेव्हा मी रूपाच्या डोळ्यात पाहून तिला भूतकाळाची आठवण करून दिली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मला म्हणाली की तुझ्यासोबत घालवलेला वेळ मला अजूनही आठवतो. पण मला खेद आहे की मी तुला अजूनही ओळखू शकले नाही. तिचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. ती मला सांगू लागली, मी माझ्या कॉलेजमधला सगळ्यात देखणा मुलगा होतो. मुली मला बघून वेड्या झाल्या होत्या.
काही माझ्या सौंदर्यामुळे तर काही माझ्या पैशामुळे. आणि मुलींच्या अशा कृती पाहून मनात हसू यायचे. मुली माझ्या बोलण्यात सहज अडकायच्या. मी त्यांच्याशी मैत्री करत असे, त्यांच्यावर प्रेम करण्याचं नाटक करायचो आणि मग त्यांचा वापर करून त्यांच्यापासून दूर जायचो. मुली माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या नव्हत्यातच कधी. मी त्यांच्याबद्दल कधीच विचार केला नाही. सर्वात सुंदर मुली देखील माझ्या जाळ्यात अडकायच्या. कॉलेजच्या या दिवसात एक नवीन मुलगी आली होती. तिचे नाव रूपा होते. ती अगदी तिच्या नावासारखीच होती. ती खूप सुंदर होती. तिला बघून मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही. त्या मुलीने लगेच माझ्या प्रेमात पडावे असे माझ्या मनाला वाटू लागले होते. म्हणूनच मी तिच्या मागे पुढे फिरू लागलो होतो. पण असे असूनही तिने माझ्याकडे पाहिले नाही. निदान त्यापूर्वी तरी असे कधी झाले नाही. मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की मी अशा मुलीच्या मागे पुढे फिरेन आणि ती माझ्याकडे पाहणारसुद्धा नाही. रूपा इतर मुलींपेक्षा इतकी वेगळी का आहे? आता माझे मित्र देखील माझ्यावर हसायला लागले होते. ते मला म्हणायचे की तू म्हणतोस की मुली तुझ्यावर वेड्या होतात, मग ही रूपा अजून तुझ्या जाळ्यात का नाही अडकली? ती तुझ्या प्रेमात का पडली नाही? तू आत्तापर्यंत काहीच करू शकला नाहीस. त्यांचे बोलणे ऐकून मला खूप राग यायचा. आता मी ठरवले होते की काहीही झाले तरी मी रूपाला माझ्या प्रेमाबद्दल सांगेल. तू जे काही सांगशील ते मी करेन. फक्त एकदा तू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. मी कधीच मुलींशी इतकं बोललो नव्हतो, पण रूपाला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्यासाठी मला काहीतरी करायचं होतं. ती पूर्ण दिवस तिच्या मैत्रिणींसोबत घालवायची. तिच्याशी एकट्यात बोलायला वेळच मिळत नव्हता. एके दिवशी हवामान खूप खराब होते. पाऊस पडत होता आणि मग कॉलेजमधून सुट्टी झाल्यावर मी रस्त्यावर आलो तेव्हा मला रूपा एका बाजूला दिसली. ती एका बाजूला उभी होती. बहुधा ती गाडीची वाट पाहत असावी. तेवढ्यात पाऊसही सुरू झाला. तिचे कपडे तिच्या अंगाला चिटकले होते. शेजारीच काही मुलं उभे राहून तिला निरखून पाहत होते. या सगळ्या गोष्टीमुळे ती घाबरली होती. मी गाडी तिच्या जवळ थांबवली आणि तिला म्हणालो, बस, मी तुला कुठे जायचे तिथे सोडून देतो. मला वाटले की ती मला साफ नकार देईल. ती माझ्याबरोबर गाडीत कधीच बसणार नाही, पण तसे झाले नाही. कदाचित तिला त्या मुलांची खूप भीती वाटत असावी, म्हणूनच ती येऊन गाडीत बसली आणि मग मी तिला तिच्या घराजवळ सोडले. तेव्हा तिने हसतमुखाने माझे आभार मानले. ती म्हणाली की मी नेहमीच तुमचा गैरसमज केला आहे, परंतु लोक तुमच्याबद्दल जे काही बोलतात तसे तुम्ही अजिबात नाही. तिच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच माझे हृदय आनंदाने फुलले. याचा अर्थ आता ती माझे प्रेम स्वीकारू शकते. मी तिच्यासमोर छान असण्याचा वाव आणत राहिलो. याचा मी अंदाज घेतला होता की मी तिच्यासमोर जेवढा चांगला वागेल तेवढ्या लवकर ती माझ्या ताब्यात येईल. पण त्याआधीच एक प्रॉब्लेम झाला होता. माझी जुनी मैत्रीण पुन्हा माझ्या आयुष्यात आली होती. ती मला धमकावू लागली होती की जर मी तिच्याशी लग्न केले नाही तर ती माझ्याबद्दल आणि तिच्याबद्दल सर्व काही माझ्या घरच्यांना सांगेल. एकदा ती माझ्या घरी देखील आली होती आणि माझ्या आईबाबांशी बोलली. मला तिचं खूप राग आला. तिला स्पष्ट सांगितले की मी तुझ्याशी कधीही लग्न करू शकत नाही. मी तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. तुझ्यासोबत जे काही झाले तो एक निव्वळ टाइमपास होता आणि आता हे सर्व संपलं आहे. आता तू तुझे आयुष्य तुझ्या मर्जीने जग आणि मी माझ्या मर्जीने. तू कधीही माझ्या मार्गात येणार नाहीस आणि मीही कधी तुला त्रास देणार नाही. आपण दोघेही आपल्या इच्छेनुसार आपले जीवन व्यवस्थित करू. पण माझे हे शब्द सहन करणे तिच्यासाठी सोपे नव्हते आणि जेव्हा तिला माझ्याबद्दल कळले की आजकाल मी माझ्या सर्व शक्तीनिशी रूपाला पटवण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा तिने रूपाला पुराव्यासह सत्य सांगितले. तिने माझे सर्व मेसेजेस आणि फोटो रूपाला दाखवले होते आणि मी रूपाशीही तसेच बोलायचो. तेव्हा ती माझा तिरस्कार करू लागली. तिला माहीत होते की मी खोटा आहे. मी तिच्याशी कधीही प्रेम करू शकत नाही. रूपाशीच काय, तर मी कुणाशीही खरे प्रेम करू शकत नाही. रूपाचं मन खूप दुखले होते. मी तिला खूप काही समजवले की मी बदललो आहे. मी आता असे काहीही करणार नाही. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासून मी तुझ्याशिवाय इतर कुणाचाही विचार केला नाही. पण माझ्या बोलण्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. ती मला सांगू लागली की तू माझी खूप निराशा केली आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवला. मला वाटायला लागलं होतं की तू इतर मुलांसारखा नाहीस. तू माझ्यावर खरं प्रेम करतोस. पण माझी चूक होती. तू इतर मुलांपेक्षा वाईट आहेस. माणसाने कधीही तुझ्यावर विश्वास ठेवण्याची चूक करू नये. तू स्वतःचा हेतू साध्य करून निघून जातोस आणि मागे वळून पाहतसुद्धा नाहीस की त्या मुलीच्या मनावर काय परिणाम झाला आहे. ती तुझ्याशिवाय जगू शकते की नाही, ती स्वतःला कसं सांभाळणार. मी देवाचे आभारी आहे की
योग्य वेळीच देवाने माझे डोळे उघडले आणि तुझे सत्य माझ्यासमोर आले. आताही मी मागे वळून पाहू शकते, तुला विसरू शकते. आता तू कधीच तुझं तोंड मला दाखवू नकोस. हे सगळं स्वीकारणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. मी तिला विनवणी करत राहिलो आणि आजच्या आधी मी हे सगळं कधीच कोणत्याही मुलीसाठी केलं नव्हतं. पण रूपाने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यानंतर मी तिला कधीही पाहिले नाही. जेव्हा मी तिला शोधत शोधत तिच्या घरी गेलो, पण तिथे गेल्यावर समजलं की ती तिथून निघून गेली आहे. त्यानंतर मी रूपाला खूप शोधलं, पण ती कुठेही सापडली नाही. तेव्हाच मला कळले की मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि तिच्याशिवाय जगणे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण आता जेव्हा मी रूपाला माझ्या वहिनीच्या रूपात पाहिले, माझ्यासाठी हे सर्व पाहणे म्हणजे मृत समान होते. माझे निद्रिस्त प्रेम पुन्हा जागे झाले होते आणि रूपाने मला वेड लावले होते. मला माहीत होते की जर मी माझ्या भावाला मार्गापासून दूर राहण्यास सांगितले तर तो ते कधीही स्वीकारणार नाही आणि माझे आईवडील देखील माझ्यावर रागवतील, कारण त्यांना वाटते की मी माझ्या भावावर जळतो आणि मला त्याचा आनंद सहन होत नाही. पण तसे अजिबात नव्हते. मी काहीही केले तरी मला दुसरा पर्याय दिसत नव्हता. मला माहीत होते की अशा प्रकारे रूपाचे आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि कदाचित खूप उशिरा ती सामान्य जीवनात परत येईल. मी माझ्या प्रेमाने तिचे मन जिंकणार, नाहीतर तिच्या मनातील सर्व भीती आणि क्रोध बाहेर काढून टाकेल आणि नंतर काही वेळाने मी तिला जे काही घडले ते सत्य सांगेल. तुझ्यासोबत जे काही हे करण्यात आले ते कोणी दुसऱ्याने नाही तर मीच केले होते आणि हे सर्व मी माझ्या मनाच्या मजबुरीने केले. आता जेव्हा ती माझ्या समोर होती तेव्हा ती रडायला लागली आणि विचारू लागली की तू हे सगळं का केलंस. तिचे रडणे ऐकून मी अस्वस्थ झालो. ती काय बोलत आहे हे मला समजत नव्हते. कदाचित तिला म्हणायचे होते की मी तिच्याशी लग्न का केले. मी तिला सांगण्याच्या आधीच की मी तिच्यावर किती प्रेम करतो तेवढ्यात दार जोरात वाजायला लागलं. एवढ्या रात्री माझ्या खोलीत कोण आलंय याची काळजी वाटू लागली. मी दरवाजा उघडला तर समोर आई उभी होती. ती खूप अस्वस्थ होती. ती मला सांगू लागली की तुझ्या भावाला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हे ऐकून मीही अस्वस्थ झालो. मी रूपाला झोपायला सांगितले. माझ्या भावाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे मी रूपाला सांगितले नाही. हे ऐकून ती नाराज होऊ नये असे मला वाटत होते. तिला एकटं सोडावंसं वाटत नव्हतं, पण भाऊ त्याला दवाखान्यात नेणे खूप गरजेचे होते. आम्ही माझ्या भावाला आणले तेव्हा डॉक्टरांनी हे प्रकरण पोलीस केस म्हणून घोषित केले. ते पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारत होते. या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? त्याला कसलं दुःख होतं? तुमच्यात काही भांडण झाले का? पोलीसही आम्हाला सर्व काही प्रकारचे प्रश्न विचारत होते आणि मला त्यांची उत्तरे द्यायची नव्हती, कारण आता रूपा माझी पत्नी होती आणि मला या सगळ्यात तिचे नाव यायला नको होते. मग आम्ही त्यांना खोटे सांगितले की तो एका मुलीवर प्रेम करत होता आणि नंतर मुलीने फसवले. असे झाल्यावर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पप्पांचे काही ओळखीचे लोकही कामे आले. काही वेळातच पोलीस तिथून निघून गेले होते. भाऊला 2 दिवसांनी शुद्धी आली आणि आम्ही हे 2 दिवस रुग्णालयातच घालवले होते. मी एकदाही घरी गेलो नाही. आईबाबांना विश्रांतीसाठी घरी पाठवायचो आणि मी स्वतः आपल्या भावासोबत रात्रभर जागा राहायचो. हे सगळं बघून मला वाईट वाटायचं की मी हे केलं नसतं तर आज माझा भाऊ या अवस्थेत पोहोचला नसता. पण काय करणार, मनाच्या हातून मी लाचार होतो. रूपावर माझे अगणित प्रेम होते. मग अशा परिस्थितीत मी तिला माझ्या भावाच्या स्वाधीन कसे करू शकलो असतो? माझ्या भावाने आमच्या दोघांमध्ये यायला नको होते. आता मी विचार करत होतो की इतके दिवस मी रूपाला शोधत होतो, पण ती कुठेच सापडली नाही आणि आता ती अचानक परत कशी आली आणि ती भावाला कशी भेटली? या सगळ्यांचं उत्तर फक्त रूपाच देऊ शकत होती. त्यानंतर भाऊ शुद्धीवर आल्यावर त्याने मला त्याच्या समोर पाहिल्यावर त्याने त्याचा चेहरा फिरवला. मी भावाला आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला माझा चेहराही बघायचा नव्हता. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. पण मी विचार करत होतो की तो नक्कीच माझ्यावर रागावला असेल, कारण मी त्याच्या मंगेतरशी लग्न केलं होतं. पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. माझ्या भावाने स्पष्टपणे सांगितले होते की रूपाशी त्याला लग्न करायचे नाही. अशा परिस्थितीत मी तिला सोडले असते तर ती एकटी राहिली असती. मी आईबाबांना फोन करून माझ्या भावाबद्दल सांगितले. ते लोकही हॉस्पिटलमध्ये आले आणि त्याला सांगू लागले की त्याने असे का केले. आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो. तुला काही झालं असतं तर याचा तू एकदाही विचार केला नाहीस. तेव्हा भावाने माझ्याकडे रागाने बघितले आणि आईबाबांना म्हणाला की याने जे काही केले आहे ते त्याला समजायला हवे होते. त्याच्यामुळेच आपलं आयुष्य विस्कळीत झालं आहे. हे सर्व रवीमुळे घडले आहे. या सगळ्यासाठी माझा भाऊ मला दोष देत होता. मला हे ऐकून खूप राग आला. काहीही असो, या सगळ्याला मी स्वतःच जबाबदार होतो. पण माझ्या भावाकडून हे सगळं ऐकून मला अजिबात आवडलं नव्हतं. मी घरी आलो
तेव्हा रूपा तिच्या आईबाबांच्या घरी गेली होती. कपडे बदलून फ्रेश होऊन मी रूपाला घ्यायला गेलो आणि परत आल्यावर ती एका बाजूला गप्प बसली होती. मी जाऊन तिच्यासमोर बसलो आणि तिला म्हणालो की जे काही झाले आहे ते आता विसरून जा. फक्त लक्षात ठेव की मी तुझ्याशिवाय कोणाचाही नाही. मी कधीही तुझा विश्वासघात करणार नाही. मी तुला खूप आनंदी ठेवेल. तुला स्वतःवर अभिमान वाटेल की तू किती चांगला नवरा मिळवला आहेस म्हणून. ती माझं बोलणं ऐकून जोरजोरात हसायला लागली. तिचे हसणे तुटलेल्या काचेच्या तुकड्यासारखे होते. ती खूप उदास दिसत होती. ती मला म्हणू लागली की तू म्हणतोस की तुझे माझ्यावर प्रेम आहे, तर तू मला सांगायला हवे होतेस ना. तू आता हे सर्व करायला नको होतंस. जे तू केले आहेस ते ऐकून मला धक्काच बसला. तुला हे माहीत आहे. माझ्याकडे बघून ती म्हणाली, ज्या दिवशी मी कॉलेजमधून परत आले तेव्हा माझे मन खूप दुखत होते. मी ठरवलं होतं की मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही, पण पुन्हा पुन्हा मला तुझा चेहरा आणि प्रेम आठवत होते. मला असे वाटायचे की तू कधीच चुकीचा असू शकत नाही. तू माझ्यासोबत कधीही चुकीचं करू शकत नाहीस. तू माझ्यावर खरं प्रेम करतोस. आणि अर्थातच ती मुलगी खोटं बोलत होती. पण असे असूनही कॉलेजमध्ये तुझ्यासमोर हे व्यक्त करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. काही दिवसांनी आईबाबांनी सांगितले की आता काही दिवसांसाठी गावी परत जात आहोत, कारण तिथे आमच्या जमिनीची काही समस्या होती. मी त्यांच्याबरोबर गावी परत आले तेव्हा कितीतरी वेळ निघून गेला, तरी आमचा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही परत येऊ शकलो नाही. आणि मग मी आमच्या गावापासून जवळ असलेल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथे आल्यावर पुन्हा तुझी आठवण मला त्रास देऊ लागली. तुला विसरण्याच्या माझ्या प्रयत्नात मी अयशस्वी होते. मी तुला पाहिलेल्या प्रत्येक ठिकाणी गेले. याच काळात तुझा भाऊ मला भेटला. त्याच्या मनात माझ्याविषयी काय चालले होते हे मला माहीत नाही. जेव्हा तो माझ्या आईवडिलांची माझ्या नातेसंबंधाबद्दल बोलला तेव्हा माझ्या पालकांना तुझा भाऊ खूप आवडला होता आणि मला न विचारताच त्यांनी माझे लग्न त्याच्याशी ठरवले. मला या सगळ्याची माहिती नव्हती. तुझ्याशिवाय दुसऱ्याशी लग्न करण्याचा विचार मी करू शकत नव्हते. आता आईवडिलांच्या आदरापोटी मला हे असे लग्न करणे भाग पडते. आणि मग जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. त्याच घरात राहून मी तुझ्या भावाशी लग्न कसे करू असा प्रश्न मला पडला होता. तुझ्याकडे बघून माझ्या मनावर काय परिणाम होईल या विचारात मी हरवले होते की तुला माझ्याबद्दल कसे सांगू. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते, पण मला तुझ्याशी बोलण्याची संधी मिळाली नाही. आणि तुझ्या भावाला लग्न लवकरात लवकर करायचे होते. मी विचार करत होते की आता तर एंगेजमेंटच झाले आहे, अजून थोडा वेळ आहे. मी माझ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त करेल आणि आपण हे लग्न थांबवू. पण मला हे सर्व करण्याची संधी मिळू शकली नाही. लग्न पुढे ढकलण्याबद्दल मी माझ्या पालकांशी बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितले की आम्ही ही गोष्ट सर्वांना सांगितली आहे. सर्वांनाच याची चांगलीच माहिती आहे. आमची किती बदनामी होईल माहीत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मी गप्प झाले. पण मी विचार करत होते की मी काहीही करून तुला स्वीकारेन, कारण माझ्यावर नाही तर तुझ्यावर विश्वास होता. आमच्या लग्नाच्या एक दिवस आधी मी तुला फोन करून माझ्या आवडीबद्दल सांगणार होते, पण त्याआधी तू माझे अपहरण करून माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस. तुला वाटतं त्या दिवशी तू तोंडावर मास्क लावला होता म्हणून मी तुला ओळखू शकले नाही. लाखो लोकांमध्ये मी तुला ओळखू शकते आणि तुझा सुगंध अनुभवू शकते. त्याच क्षणी मला कळले की तो व्यक्ती तूच आहेस. आणि मला वाईट वाटले की तू मला स्वीकारण्यासाठी असा चुकीचा मार्ग स्वीकारला आहेस. तू मला सर्वांच्या नजरेत नाही तर माझ्या स्वतःच्या नजरेतही पाडले आहेस. आता जेव्हा तुझ्या भावाने माझ्याशी लग्न करायला नकार दिला तेव्हा मी सर्व गोष्टी माझ्या एका हातावर लिहून तुझ्या भावाला दाखवल्या होत्या की माझे अपहरण करण्यात दुसरा कोणाचा नाही तर तुझ्या भावाचाच हात होता. आणि आता तर तुझ्या भावाला देखील माहीत आहे की तू माझ्याशी लग्न करण्यासाठी किती घाणेरडा मार्ग स्वीकारला आहेस. मला स्वतःला तुझ्याशी लग्न करायचे होते, पण तू माझे आयुष्य का उद्ध्वस्त केलेस. माझे हृदय उद्ध्वस्त केले आहे. आता मला समजले आहे की तू खूप स्वार्थी आहेस, त्यामुळे तू तुझ्याशिवाय कोणावरही प्रेम करू शकत नाहीस. असे म्हणत ती रडू लागली आणि माझे डोके माझ्या दोन्ही हातात धरून मी बसलो होतो. काश हे सर्व करण्यापूर्वी मी एकदा रूपाशी बोललो असतो. तिला माझ्या भावना सांगितल्या असत्या. तिलाही तेच हवं होतं. तिलाही माझ्याशी लग्न करायचं होतं. आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला असता आणि आमच्या कुटुंबियांना सांगितला असता तर कोणीही आमच्याबद्दल वाईट बोलू शकले नसते. सर्वांना सत्य समजले आहे. सर्वजण माझा तिरस्कार करू लागले आहेत आणि प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्याविषयी मला प्रेम दिसत नाही तर तिरस्काराची भावना दिसते. रूपावर माझं कितीही प्रेम असलं, मी तिची जमेल तितकी काळजी घेतली, पण तरीही जेव्हाही ती माझ्या चेहऱ्याकडे पाहते तेव्हा मला वाटतं की मी तिच्यावर खूप अन्याय केला आहे. तिच्या इज्जतीला हिरावून घेतले आहे आणि आता ती कधी माझ्यासोबत एक सामान्य जीवन जगू शकते की नाही माहीत नाही. माझा भाऊही हा देश सोडून गेला होता आणि या प्रकरणी माझे आईवडीलही माझ्यावर रागावले आहेत.
आणि माझ्याकडे गप्प राहण्याशिवाय पर्याय नाही. आणि मला वाटते की माझ्यासारख्या स्वार्थी माणसासोबत हे असेच व्हायला हवे होते, कारण मी स्वार्थात एवढा बुडालो होतो की रक्ताच्या नात्यांचा देखील विचार केला नाही. आणि जिच्यावर प्रेम केले तिचे जतन करण्यापेक्षा, तिच्या सन्मानाचे, तिच्या इज्जतीचे रक्षण करण्यापेक्षा तिला उद्ध्वस्त करून मिळवण्यात माझे सुख समजले. मला नाही वाटत की माझ्या प्रेमाची लोक मला कधी माफ करू शकतील. म्हणून म्हणतो, आपल्या लोकांना जपा, त्यांची मनं जपा, त्यांच्या मनाला ठेच लागेल असे वागू नका. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.